मित्रांनो, मृत्युंजय कादंबरीच्या या महत्वाच्या भागात तुमचे मनापासून स्वागत. कर्ण हा शूर धनुर्धारी होता. तो साक्षात सूर्यपुत्र होता. पण जन्मापासूनच नियतीने त्याच्या पदरात नेहमीच उलटे दान टाकले. कर्णाच्या नशिबाचे फासे कधी हवे तसे पडलेच नाहीत. त्यामुळे आयुष्याच्या द्यूतात तो सतत पराजितच होत राहिला. तसे पाहायला गेले तर कौरव आणि पांडव यांच्यातील भांडणाशी त्याचा दुरान्वयही संबंध नव्हता. पण तरी देखील त्या भांडणाला कुठे ना कुठे तोच कारणीभूत ठरला. त्याने दुर्योधनाला आयुष्यभर त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देऊन टाकले. त्यामुळे दुर्योधन व शकुनी मामा पांडवांविरुद्ध ज्या खेळी करतील त्यांचा तो एक अपरिहार्य भाग झाला, त्याची इच्छा नसतानाही. द्यूत प्रकरणातही तेच घडले. युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचे आत्यंतिक व्यसन होते. त्याला द्यूत खेळायला आमंत्रित करावे ही शकुनी मामांची कल्पना त्यांनी दुर्योधनाच्या गळी उतरवली. ते दुर्योधनाला म्हणाले, "पांडवांनी इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ केला होता. त्याहीपेक्षा मोठा यज्ञ हस्तिनापुरात आयोजित कर. विष्णुयाग यज्ञ आणि त्या यज्ञासाठी पांडवांना आमंत्रित कर. धार्मिक वृत्तीचा युधिष्ठिर नकार देणार नाही. तो इकडे आला की त्याला द्यूत खेळायला बोलवायचे. तो उत्साहाने येईल. पुढचे मी पाहून घेतो." शकुनी मामांचा तो डाव नक्की काय आहे ते दुर्योधनाला चटकन कळले नाही. पण कर्णाच्या मात्र लगेच लक्षात आले. त्याला शकुनी मामांचे ते कुटील कारस्थान अजिबात पटले नाही. त्याने उघडपणे विरोध दर्शवला. कर्ण शकुनी मामांना परखडपणे म्हणाला, "मामा, स्वतःला सुबलराज म्हणवता आणि ज्या हातात शस्त्रे घेऊन शत्रूला समरांगणात खडे चारावेत त्याच हातात द्यूताचे फासे घेऊन लढाई करू पाहता. हे तुम्हाला शोभत नाही." शकुनी मामांनी नेहमीप्रमाणे कर्णाकडे साफ दुर्लक्ष केले. कर्ण हा दुर्योधनाचा जीव की प्राण. पण शकुनी मामांना मात्र तो अजिबात आवडत नसे. त्याचे एकमेव कारण त्याचा सरळमार्गी स्वभाव. राजकारण केवळ युद्धातील शारीरिक सामर्थ्याच्या बळावर चालत नसते. तिथे बौद्धिक सामर्थ्याचीही आवश्यकता असते. द्यूताचा खेळ ही शकुनी मामांची बौद्धिक चाल होती. कौरवांनी हस्तिनापुरात विष्णू याग यज्ञ करायचे ठरवले. त्याप्रमाणे सर्व राजे महाराजे यांना आमंत्रणे गेली. शकुनी मामांनी चालाकी करून श्रीकृष्णाला मात्र आमंत्रण पाठवले नाही. कारण त्यांच्या द्यूताच्या खेळीत तो एक मोठा अडथळा ठरला असता. कौरवांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून पांडव हस्तिनापुरास आले. यज्ञाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. त्यानंतर द्यूताचा कार्यक्रम सुरू झाला आणि नशिबाच्या खेळाचाही. युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचा खूप शौक होता. पण शकुनी मामा निष्णात द्यूतपटू होते. त्यांचे सर्व फासे अचूक पडत गेले आणि युधिष्ठिराचे सर्व फासे चुकत गेले. चुकलेल्या प्रत्येक खेळीबरोबर युधिष्ठिर क्रमाक्रमाने आपली संपत्ती गमावत राहिला. 10 लाख गायी, इंद्रप्रस्थाचे एक दालन आणि मग संपूर्ण इंद्रप्रस्थ. युधिष्ठिराने या सर्व गोष्टी द्यूतात पणाला लावल्या आणि गमावल्या. भीम आणि अर्जुन प्रचंड संतापले होते. ते आपल्या थोरल्या भावाला अडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत राहिले. पण युधिष्ठिराला वेगळीच नशा चढली होती. एरवी अतिशय शांत, संयमी, विचारी म्हणून प्रसिद्ध असलेला युधिष्ठिर द्यूत समोर आले की मात्र पूर्णपणे बदलून जात असे. त्याला कशाचे भान राहत नसे. पण तो प्रामाणिकपणे द्यूत खेळत होता आणि शकुनी मामा मात्र त्यातही कपट कारस्थाने करीत होते. तो द्यूत खेळण्यासाठी वापरलेले फासे हे खास मगध देशातून मागवले होते. दुःशासन स्वतःचे फासे आणण्याकरता मगधाच्या राज्यात गेला होता. द्यूताचे फासे आणण्यासाठी मगध देशात का जायचे हा प्रश्न कर्णाला पडला आणि त्याचे उत्तर त्याला लगेचच मिळाले. मगधाचा राजा जरासंध याला भीमाने मारले होते. त्या जरासंधाच्या हाडांपासून ते फासे तयार केले होते. युधिष्ठिर
एकापाठोपाठ एक डाव हरत आणि त्या प्रत्येक डावाबरोबर आपली एक संपत्ती गमावत चालला होता. युधिष्ठिराने प्रत्येक डाव टाकण्यापूर्वी भीम ओरडून त्याला रोखायचा प्रयत्न करीत होता. पण त्याच्या ओरडण्यामुळे ते फासे म्हणजे जरासंधाची हाडे थरथरायची आणि युधिष्ठिराचा डाव चुकायचा. फासे वेगळेच पडायचे. अशा प्रकारे युधिष्ठिर द्यूताच्या खेळात सर्वस्व गमावून बसला. शकुनी मामांची खेळी यशस्वी ठरली. युधिष्ठिराच्या द्यूताच्या व्यसनाचा त्यांनी अतिशय चलाखीने उपयोग करून घेतला आणि पांडवांची सर्व संपत्ती कौरवांच्या ताब्यात आणून दिली. पांडवांकडे श्रीकृष्ण, तसे कौरवांकडे शकुनी मामा होते. दुर्योधनाचे पाठीराखे, मार्गदर्शक, गुरु, सर्व काही. पांडव हरले. युद्धाच्या रणांगणात नाही, तर द्यूताच्या खेळात ते पराभूत झाले. युधिष्ठिराकडून फार मोठी घोडचूक घडली होती. एक वेळ तर अशी आली की युधिष्ठिर खेळ थांबवत नाही म्हणून भीम त्याला मारायलाही निघाला. पण अर्जुनाने त्याला थोपवले. अन्यथा लहान भावाकडून मोठा भाऊ तिथल्या तिथे मारला गेला असता. शकुनी मामांनी विष्णू याग यज्ञ मांडला होता. त्याला देशोदेशीचे राजे आले होते. त्या सर्वांनी तो द्यूताचा महाभयानक खेळ पाहिला. ज्या इंद्रप्रस्थाची जगभर चर्चा होती, ते इंद्रप्रस्थ जगाच्या डोळ्या देखत पांडवांकडून कौरवांकडे गेले. पांडव सर्वस्व लुटून बसले. तो भयानक खेळ, शकुनी मामाची कपटी चाल, युधिष्ठिराचे वाहवत जाणे, या गोष्टी निमूटपणे पाहणारे प्रेक्षक कोण कोण होते? पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, महात्मा विदुर, गुरु द्रोणाचार्य, तत्वज्ञानी अश्वत्थामा, हताश बसलेले पांडव, यज्ञाला आलेले असंख्य राजे आणि आणि अंगराज कर्ण. पण यापैकी एकही जण जागचा उठून तो खेळ रोखू शकत नव्हता. युधिष्ठिर द्यूतात सर्वस्व हरला, पण तरीही त्याची डाव सोडून न जाण्याची जिद्द कायम होती. शकुनी मामा मोठ्याने हसत विजयी स्वरात म्हणाले, "युधिष्ठिरा, बोल, आता काय पणाला लावतो आहेस?" युधिष्ठिर पराभूत स्वरात बोलला, "मामा, माझ्यापाशी आता काहीच शिल्लक नाही. सगळे संपले आहे. आत उरली आहे ती फक्त माझी सुंदर सुस्वरूप बायको पांचाली. तिच्या सर्वांगाला सुगंध येतो. आज ती सुगंधित द्रौपदीच मी पणाला लावत आहे." आणि युधिष्ठिराने एवढे बोलायचा अवकाश दुर्योधनाने दुःशासनाला आदेश दिला की, "जा, या 5 पतींच्या पत्नीला, द्रौपदीला असेल तशी फरफटत येथे घेऊन ये. ती आता माझी दासी आहे." मोठ्या भावाची आज्ञा होताच दुःशासन थेट द्रौपदीच्या दालनात गेला आणि तिचे लांब सडक केस धरून तिला फरफटत घेऊन आला. भर सभेत पांडवांच्या पत्नीचे, कुरुकुलाच्या सुनेचे वस्त्रहरण होताना आर्यावर्तात सर्व राजे महाराजे नुसते मख्खपणे पाहत राहिले. असहाय्य द्रौपदी प्रत्येकाच्या आसनापाशी जात होती. रडत, भेकत मदतीची याचना करीत होती. तिच्या 5ही पतींनी तर शस्त्रे टाकलीच होती. युधिष्ठिरानेच द्यूत खेळण्याचा अतिरेक केल्यामुळे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव काहीच करू शकत नव्हते. पण भीष्म, धृतराष्ट्र, विदुर हे कुरुकुलाचे एकेकाळचे पराक्रमी वीर योद्धेही जणू आसनाला जखडून ठेवल्यासारखे बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हताश पराभूताचे भाव होते. पांचाळ देशाची राजकन्या पांचाली, केवळ स्वर्गीय असे जिच्या रूपाचे वर्णन करता येईल अशी यज्ञातून जन्माला आलेली याज्ञसेनी, अर्जुन आणि भीम यांच्यासारखे महापराक्रमी पती लाभलेली द्रौपदी हस्तिनापूरच्या त्या भव्य राजवाड्यात टाहो फोडीत होती. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी प्रत्येकापुढे भीक मागत होती. पण स्वतःला राजा म्हणून घेणारा एकही जण जागचा उठला नाही. असहाय्य झालेली द्रौपदी सगळ्यात शेवटी कर्णाच्या आसनासमोर आली. तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि एकही शब्द न उच्चारता खाली मान घालून पुढे गेली.
अंगराज, माझ्या लज्जेचे रक्षण करा, या गिधडांपासून माझी सुटका करा. एवढे एक वाक्य जरी ती बोलली असती, तरीही कर्णाने क्षणाचाही विलंब न लावता तिच्या वस्त्रांना हात घालणाऱ्या दुःशासनाचे हात मुळापासून उखडून टाकले असते. मग भले दुर्योधनाशी असलेली मैत्री तुटली असती, तरीही बेहत्तर. पण द्रौपदीने दयेचे, याचनेचे एक अक्षरही उच्चारले नाही. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकापुढे अक्षरशः लोटांगण घालणारी द्रौपदी, पण याही प्रसंगी तिने आपल्याला टाळावे. आपण तिचे रक्षण करू की नाही याची शंका घ्यावी. आज द्रौपदीने आपला पुन्हा एकदा अपमान केला आहे असे वाटून कर्ण संतापला. द्रौपदी कुठल्या तोंडाने त्याच्यापुढे याचना करू शकणार होती, हा विचारही त्याच्या मनात आला नाही. तिने आपली मदत मागितली नाही. इथेही तिने आपल्याला सूतपुत्रच समजले असे वाटून त्याचा पुरुषी अहंकार जागा झाला आणि तो ताडकन उठून कठोर शब्दात तिला उद्देशून वाटेल तसे बोलू लागला. 5 पतींची कलंकित विलासिनी स्त्री, कुलटा, वारांगना अशा अपशब्दांचे बाण तिच्यावर सोडू लागला. स्वयंवरात तिने केलेल्या अपमानाचा सगळा राग जणू तो आज तिच्यावर ओकत होता. स्त्री संरक्षण हे राजाचेच नव्हे, तर कुठल्याही पुरुषाचे आद्य कर्तव्य असते, ही प्राथमिक गोष्ट महारथी कर्ण आज पूर्णपणे विसरला. ही त्याने केलेली घोड चूक होती. आणि पुढे आयुष्यभर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप होत राहिला. आपण उठून द्रौपदीचे संरक्षण करायला हवेच होते, पण आपल्या पुरुषी अहंकाराने आपल्यातील पुरुषी कर्तव्यावर मात केली, हे सत्य कर्णाला अखेरपर्यंत बोचत राहिले. विष्णू यज्ञाला जन्मलेल्या राजा महाराजांसमोर वस्त्रहीन झालेल्या द्रौपदीचा टाहो सुरूच राहिला. दुःशासन हापापलेल्या नजरेने तिचे एक एक वस्त्र उतरवीत होता. तिचे 5 पती, सासरे आणि हजारोंच्या संख्येने जमलेले राजे ते अमानवी दृश्य नुसते पाहत बसले होते. अखेर पांचालीने हंबरडा फोडला. "श्रीकृष्णा, धाव! तुझ्या या अभागी बहिणीची अब्रू वाचव." मित्रांनो, यापुढे काय घडले ते आपणा सर्वांनाच माहीत आहे. आपण अगदी लहानपणापासून महाभारताची ही कथा वाचत आलो आहोत. दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले आणि भगवान श्रीकृष्णाने तिचे संरक्षण केले. श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पाठविली. त्याच्या भरजरी पितांबराने तिची अब्रू वाचवली. ही कथा प्रसिद्ध आहे. पण पांचालीचे वस्त्रहरण कर्णाच्या मनावर एक ओरखडा उठवून गेले. आपण संकटसमयी द्रौपदीला साह्य केले नाही, या विचारांनी तो पश्चातापदग्ध झाला. त्यातच त्याची पत्नी वृषाली हिने त्याला एक वेगळीच गोष्ट सांगितली. तेव्हापासून तर तो स्वतःला द्रौपदीचा घोर अपराधी मानू लागला. द्यूताच्या त्या अशुप्रसंगानंतर काही दिवसांनी वृषाली कर्णाला म्हणाली होती, "महाराज, तुम्ही नेहमी म्हणता की पांचाली तुमचा तिरस्कार करते. पण खरे सांगू, तिने कधीही तुमचा तिरस्कार केला नाही. उलट ती काय म्हणते माहीत आहे? द्रौपदी म्हणते की 5 पतींसोबत अंगराज कर्ण देखील मला पती म्हणून लाभले असते, तर प्रत्येक पतीसोबत 2 महिने अशी एका वर्षाची समसमान विभागणी करता आली असती. द्रौपदीच्या खास सखीनेच मला हे गुपित सांगितले." वृषालीचे ते बोलणे ऐकून कर्ण सद्गदित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो वारंवार मनाशी म्हणत राहिला, "पांचाली, मला क्षमा कर, मला क्षमा कर." द्यूतात सर्वस्व गमावलेले 5 पांडव द्रौपदी आणि कुंती मातेसह वनवासात निघून गेले. त्यांनी इंद्रप्रस्थही गमावले होते. युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ दुर्योधनाच्या स्वाधीन केले आणि स्वतःहून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. पराक्रमी पांडवांच्या नशिबी पुन्हा अरण्यात पर्णकुटीत राहून कंदमुळे खाण्याची वेळ आली. दुर्योधनाच्या मार्गातील अडसर दूर झाला होता, पण तरी देखील पांडव वनवासाहून परत आल्यावर काय, हा प्रश्न त्याच्या मनात चिंता उत्पन्न करीतच होता. पांडवांचा सर्वनाश हेच त्याचे जीवितकार्य बनले होते. पण आता परिस्थिती थोडी बदलली होती. द्यूताच्या प्रसंगी गप्प असलेले पितामह भीष्म कधी नव्हे ते कठोर वागू लागले होते. अलीकडे राजदरबारात ते दुर्योधनाला रोज सांगत,
दुर्योधना, आपण कुठवर थांबायचे ते ठरवण्याची वेळ आली आहे. वेळीच स्वतःला आवर घाल आणि पांडवांशी असलेले शत्रुत्व मिटवून टाक. लक्षात ठेव, कुरूंचे राज्य तुझ्या एकट्याचे नाही. ते कौरव आणि पांडव या दोघांचेही आहे. त्याची समसमान वाटणी होणे यातच तुमचे आणि आपल्या कुलाचे हित आहे. तेव्हा पांडवांना वनवासातून आदरपूर्वक परत बोलाव आणि त्याचा अर्धा वाटा त्यांना देऊन मोकळा हो. तुझ्या हट्टाखातर पांडवांनी अनेकदा कष्ट सोसले आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेले इंद्रप्रस्थ देखील तुझ्या ताब्यात दिले आहे. पांडव नेहमीच नीतीने वागतात. तू मात्र अनितीची कास धरली आहेस. यातून केवळ तुझाच नाही, तर सर्वसामान्य जनतेचाही नाश होईल, अन्य काही नाही. पितामह भीष्म बोलत होते त्यातले अक्षर अन अक्षर खरे होते. पण दुर्योधनाच्या निर्जीव, निर्ढावलेल्या मनावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. पितामह भीष्मानी त्याला हेही सांगून पाहिले की, तुला पांडवांशी युद्ध करणे परवडण्यासारखे नाही. कारण तुझे सैन्य अफाट असले तरी देखील भीम आणि अर्जुन त्याला पुरे पडतील. अर्जुन हा आर्यवर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. अगदी कर्णापेक्षाही श्रेष्ठ. धनुष्यबाणाच्या युद्धात कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही. मुळातच कर्णाच्या नावावर आजवर कुठलाही अलौकिक पराक्रम नाही. त्याचे राज्यपद देखील नावाला आहे. अंगदेशचे राज्य हे त्याने स्वकर्तृत्वातून आणि स्वसामर्थ्यातून मिळवलेले नाही. उद्या जर यदाकदाचित महायुद्ध झाले तर अर्जुनासमोर कर्ण उभाही राहू शकणार नाही. पितामहांचे ते अपमानास्पद उद्गार ऐकून कर्ण कमालीचा संतापला. कौरव आणि पांडवांच्या घरगुती भांडणाशी माझा काय संबंध? माझा पराक्रम काय आहे ते भर सभेत सांगण्याचा अधिकार पितामह भीष्मांना कोणी दिला? तो मनाशी म्हणत राहिला. पण भर सभेत अपमान होण्याची कर्णाची ही पहिलीच वेळ नव्हती. हस्तिनापुरात आल्या दिवसापासून कोणी ना कोणी त्याचा अपमान करीतच होते. गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, द्रौपदी आणि आता पितामह भीष्म यांनी कर्णाला कमी लेखून नक्की काय साधले होते ते त्यांचे त्यांनाच माहीत असावे. भीष्मांनी केलेला अपमान कर्णाला चांगलाच टोचला. त्याचा परिणाम असा झाला की त्याने पूर्वी केलेल्या एका निश्चयाची तातडीने अंमलबजावणी करायचे ठरवले. त्याने ठरविले की आपण स्वतः एकट्यानेच दुर्योधन किंवा अन्य कोणाचीही मदत न घेता 8 दिशांना दिग्विजयासाठी निघायचे. सगळी राज्ये युद्धाच्या जोरावर जिंकायची आणि एक सामर्थ्यशाली दिग्विजयी राजा म्हणून परत यायचे. निदान त्यामुळे तरी आपण पराक्रमी आहोत याची पितामह भीष्मांना प्रचिती येईल. आणि कर्ण दिग्विजयासाठी निघाला. त्याने मार्गशीर्षातील शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर हस्तिनापुरातून सीमोल्लंघन केले. तो आणि त्याची सेना दिग्विजयी होऊनच परत येणार होती. आपल्या प्रचंड मोहिमेतील पहिले मोठे राज्य कर्णाने जिंकले ते होते पांचाल राज्य. द्रौपदीचे वडील राजा द्रुपद हे तिथले राजे होते आणि तिचा भाऊ दृष्टद्युम्न सर्व कारभार पाहत होते. हे तेच ठिकाण जिथे स्वयंवराच्या वेळेस तिने त्याचा अपमान केला होता. कर्णाच्या अफाट पराक्रमी सैन्यापुढे पांचालांची सेना फार काळ टिकाव धरू शकली नाही. पांचाल राज्य ताब्यात घेऊन कर्णाने दिग्विजयाच्या मोहिमेतील आपला पहिला विजय साजरा केला. असे एक एक करीत 8ही दिशांचे देश जिंकत कर्ण पुढे जात होता. प्रभू रामचंद्रांची अयोध्या, त्यांची पत्नी सीतामाईची नगरी मिथिला, कच्छ, भीमाने ज्याचे तुकडे केले आणि द्यूतातील फासे ज्याच्या हाडांपासून बनविले त्या जरासंधाचा मगध, दुर्योधनाची पत्नी भानुमती आणि कर्णाची दुसरी पत्नी सुप्रिया यांचा कलिंग, कोसल, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचा विदर्भ, नकुल सहदेवांची माता माद्री हिचा मद्रदेश, उत्तरेकडील स्वर्ग असे ज्याला म्हटले जायचे तो काश्मीर, असे अनेक देश पादाक्रांत करीत कर्ण आपले सामर्थ्य वाढवीत नेत होता. सुमारे 6 महिन्यांच्या दीर्घ मोहिमेवरून दिग्विजयी कर्ण हस्तिनापुरात परतला. हा साधासुधा पराक्रम नव्हता, तर पराक्रमाचा एक मोठा अध्यायच होता. दिग्विजय प्राप्त केल्यामुळे कर्ण एक स्वतंत्र, सामर्थ्यशाली राजा म्हणून ओळखला जाऊ लागला. कर्णाच्या ह्या महापराक्रमाने सगळ्यात आनंदित कोण झाले असेल तर दुर्योधन. कर्णाने त्याला आजन्म साथ देण्याचे वचन दिले होते.
आता तर कर्ण एकटा नव्हता. दिग्विजयामुळे त्याची सेना, संपत्ती, शस्त्रास्त्रे हे सुद्धा दसपटीने वाढले होते. दुर्योधनाला त्या सगळ्याचा उपयोग पांडवांवर हल्ला करण्यासाठी होणार होता. या दिग्विजयामुळे स्वतः कर्ण कृतकृत्य झाला. त्या आनंदात त्याने प्रतिज्ञा केली की यापुढे मी याचकांना दान देण्याचे मंगल कार्य नित्याने करेन. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे दान मागायला आलेला याचक कधीही रिकाम्या हाताने जाणार नाही. आणि त्यानंतर महारथी दिग्विजयी कर्ण हा दानशूर कर्ण म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या दातृत्वाची कीर्ती त्रिखंडात पसरली. वेळी अवेळी दाराशी येणाऱ्या लहान थोर याचकाला तो मागेल ते दान करू लागला. आणि कर्णाची ती दानशूर वृत्तीच त्याला घातक ठरली. कर्णाच्या अभूतपूर्व दातृत्वाची कथा आपण पुढील भागात ऐकू. तोपर्यंत नमस्कार.